सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ असून अनेक मतदारांची नावे वगळली किंवा चुकीच्या प्रभागात टाकली गेल्याचा आरोप जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी केलाय। मतदार हक्क धोक्यात जाऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपले नाव ऑनलाईन किंवा कार्यालयात जाऊन तात्काळ तपासावे, असे त्यांनी आवाहन केले। नागरिक बंधू भगिनींना जाहीर आवाहन करण्यात येते की सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये महानगरपालिका प्रशासन व निवडणूक आयोग यांच्या माध्यमातून जी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ आहे। अत्यंत इतके मोठ्या चुका आहेत की सुधारणा देखील फार कठीण झालेले आहे। त्यामध्ये एका प्रभागाच्या नावे दुसऱ्या प्रभागामध्ये संपूर्ण 10,000 मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्या प्रभागाचे नाव मतदार यादीतील नावे दुसऱ्या प्रभागामध्ये। अशामुळे जे येणाऱ्या निवडणुका आहेत त्यामध्ये मतदारांना मतदान करण्यासाठी फार मोठं त्या ठिकाणी कष्ट करावं लागणार आहे। प्रत्येकाने ते बूथवर येऊन आमचं मतदान कुठं असं विचारण्याची करण्याची वेळ येणार आहे आणि या मतदार याद्या करत असताना निवडणूक आयोगाने कोणता निकष लावला किंवा कशा पद्धतीने त्याचा तपास केला गेला, अशा प्रकारचा आंधळा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। मी आमच्या महाराष्ट्र जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून प्रभाग 12मध्ये, प्रभाग 9मध्ये, प्रभाग 13मध्ये आम्ही सर्वे केले असता जवळजवळ प्रत्येक प्रभागात 1000 ते 1,500 नावे हे एकतर गायब झालेले आहेत किंवा ती नावे दुसऱ्या प्रभागात गेलेली आहेत। यामुळे काय होणार आहे की माझ्या प्रभागातील म्हणजे स्वतः प्रत्येक मतदारांनी स्वतःच्या प्रभागात आपले प्रतिनिधी किंवा आपला नगरसेवक निवडण्याचा अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही किंवा निवडू शकत नाही। मग याला लोकशाही कुठं म्हणायचं किंवा याला आपण आपला अधिकार काय तिथं दाखवायचं। अशा परिस्थितीने ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीच्या बळकटीसाठी जो मतदानाचा अस्त्र दिलेला आहे, जो हक्क दिलेला आहे, तोच मतदानाचा हक्क नाहीसा झाल्यावर आपण जिवंत असून देखील नसल्यासारखी परिस्थिती आहे। म्हणून सर्व नागरिक बंधू भगिनींना माझा विनंती आहे की आपण आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी प्रारूप मतदार यादी जाहीर केली ते स्वतः आपल्या कुटुंब प्रमुखांना किंवा आपल्या मुलाला किंवा कुणालाही जबाबदार माणसाला घेऊन महानगरपालिका निवडणूक कार्यालय किंवा महानगरपालिका आयुक्तांनी एक वेबसाईट दिलेलं आहे, त्यामध्ये वेबसाईटमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी तपास करून घ्या किंवा एखाद्या कार्यालय सामाजिक कार्यालयामध्ये किंवा ई सेवा केंद्रामध्ये तर प्रत्यक्ष महापालिकेमध्ये जाऊन तपास करून घ्या। जर एकदा आपण या बाबतीमध्ये दुर्लक्ष केलं तर आपला एवढं या ठिकाणी हक्काचा आपला जो मतदानाचा हक्क आहे मुख्य अस्त्र तो आपण गमावणार आहोत। तरी माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे, सर्व सोलापूर शहरवासियांना माझी विनंती आहे की आपला मतदान नोंद आहे का, मतदार यादीत नाव आहे का, हे कुटुंब प्रमुखांनी प्रत्येकाने जाऊन किंवा प्रत्येकाने आपापल्या या ठिकाणी नाव असल्याचं तपासून घ्या। नाव नसलं तर नाव असल्याचं खात्री झाली तर ठीक आहे, नाव नसलं तर सोलापूर महानगरपालिका निवडणूक कार्यालयामध्ये तक्रार नोंदवा
आणि आपले नाव समाविष्ट करून घ्या, तरच आपण या ठिकाणी मतदान करू शकतो. ऐन वेळेला धावपळ करणं का आपल्याला ते जमणार नाही, किंवा आपल्याला धावपळ करण्यापेक्षा आत्ताच सर्वांनी मतदान असल्याचं तपासून घ्या असं जाहीर आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.